आज आहे गणेश जयंती, तर आपण बनवूया साबुदाणे. तर साबुदाणे कसे बनवतात, तर ह्यात मी घेतलं आहे एक बटाटा, एक मिरची घेतली आणि बटाटा धुतलेला आहे आणि तेल इथे तापवत ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता. शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तर चला बनवायला सुरू करूया. बटाटा असा मस्त भाजायचा, खरपूस होईपर्यंत भाजायचा बटाटा. मिरच्या ह्याच्यामध्ये नंतर टाकायच्या, कारण की आत्ता जर तुम्ही मिरच्या टाकल्या तर त्या मिरच्या करपू शकतात. त्याच्यामुळे बटाटा मस्त असा भाजला पाहिजे. साबुदाणे असे मी मस्त 1 तासापूर्वी भिजत घातलेले, तर हे मस्त असे फुगलेले आहेत. एकच बटाटा घेतला मी, जास्त नाही घेतला. ॲक्च्युली मला बटाटा साबुदाण्यामध्ये फार आवडतो. हा बटाटा तुम्ही बॉईल करून पण घेऊ शकता, पण मला परतलेला फार आवडतो, फ्राय केलेला. तुम्ही बॉईलची पण फोडणी देऊ शकता बटाटा. इथे रुद्र बघतोय. रुद्रला झाली सर्दी. हाय रुद्र. रुद्रला झाली सर्दी. आज दुसरा दिवस आहे. रात्री त्याला औषधं दिली. बघू शकता बटाटा आपला मस्त असा खरपूस झालेला आहे, भाजलेला आहे चांगल्या प्रकारे. तर आता आपण यामध्ये सोडूया मिरच्या. मस्त असा कलर येतोय बटाट्याला, बघू शकता. तर यामध्ये आता आपण घालूया साबुदाणा. साबुदाणा भिजलेला आहे, त्याच्यामुळे हा थोडासा असा सुट्टा करून घ्यायचा. अशा प्रकारे सुट्टा झाल्यास असा ओतायचा. ओतून झाल्यानंतर तुम्हाला सांगते, मस्त असा शेंगदाण्याचा कूट घालायचा. कोणाला जास्त आवडतो, कोणाला कमी आवडतो. हा, रुद्राला शेंगदाण्याचा कूट खूप आवडतो, आहे ना रुद्र? हा, मस्त असं हलवत राहायचं. काय बाळा? बर, त्याची भाषा काय मला कळत नाही. मी नुसते बर, ओके वगैरे असं करत राहते. का मस्त असा हा भाजून द्यायचा. ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ चवीनुसार. चवीनुसार असं मीठ टाकायचं. रुद्राचे पप्पा पण खूप आवडीने खातात हे साबुदाणा. बर, हा सांगतोय पप्पा नाही खात, मी खातोय. किती छान आहे बघा. मस्त असं भाजून घ्यायचं. मीठ टाकलेले. हे तुम्ही मस्त असं खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, उपवास नसेल तर. रादर दहीसोबत खाऊ शकता. दहीसोबत अप्रतिम लागतं, अप्रतिम म्हणजे खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा दह्यासोबत. मस्त असं भाजून घ्यायचं आहे ह्याला. आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते. साबुदाणा बनवताना नेहमी मला आठवतं माझी लहान मावशी, सगळ्यात लहान मावशी. त्या इतका छान साबुदाणा बनवायच्या, खूप म्हणजे खूप. अगदी कोणीही पाहुणे त्यांच्याकडे गेले, मामा असू दे, मी असू दे, रादर कोणीही असू दे,
पण त्या त्यांना आवर्जून सांगायचा, एकतर आप्पे बनव नाहीतर साबुदाणे. त्या इतक्या भारी बनवायच्या सांगते मी तुम्हाला, खूप म्हणजे खूप छान बनवायच्या. बघा मस्त असं साबुदाणा सुटसुटीत झालेला आहे, बघू शकता. परतायचा ह्याला छान मस्त परतायचा, म्हणजे हा फुलतो. जरा एक 3 ते 4 मिनटं तुम्ही याला परतला ना, खाली न लागून देता, तर खूप छान. अशा प्रकारे आपला साबुदाणा रेडी झालेला आहे, बघू शकता. चला तर घेऊया खायला. मी घेतलं इकडे खायला साबुदाणे. रुद्र खा बाळा, कसं झालंय छान सांग मला. छान, ओके. तर चला तुम्ही पण या खायला मस्त असं. टन. वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आता मी बनवते बघा कांद्याची पात. इकडे मी घेतली 1 मिरची आणि हे भिजवत ठेवलं मी हिरवं मूग. सुरुवात करूया. आपण घालूया इकडे हिरवी मिरची झाली. कांद्याची पात भिजवलेली आहे आपण, म्हणजे धुवून घेतलेली आहे, भिजलेली आहे थोडीशी. तर यात आपण सोडूया आता कांद्याची पात. हळद वगैरे तुम्ही पाहिजे असेल, नाही पाहिजे असेल तर घालू शकता, ऑप्शनल आहे. आणि इकडे मी ठेवलं आहे शिजवायला नूडल्स. तर नूडल्सची इथे खाली तयारी सुरू आहे. इथे चपाती आहे, तुम्हाला खोबरं पण दिसेल. तर मी आज बनवणार आहे मोदक. इथे नूडलची तयारी सुरू आहे. आज माझी इच्छा झाली नूडल खाण्याची, म्हणून मी सगळं सामान आणलेलं आहे. तयार आहे सर्व सामान, फक्त नूडल्स शिजायची देरी आहे. मस्त अशी कांद्याची पात धुवून घेतलेली. मला 20 रुपयाला जुडी भेटली, पण पुरेल असं वाटतंय मला. यात आता आपण टाकूया मस्त हिरवं मूग. हिरवंच म्हणते मी, मुगाची डाळ. कांद्याची पात हिरवी आहे त्याच्यामुळे माझ्या तोंडात हिरवंच येते. मस्त असं ह्याला आपण हलवूया. हळद आणि मीठ घालूया यात आपण. त्याला हवी तेवढी घातली आहे मी, तुम्ही बघू शकता. आता घालते मीठ. आता ह्याला मस्त अशी शिजू देणार आहे मी. ह्याला पाणी सुटलंय, बघू शकता तुम्ही. कांद्याची पातेला पाणी सुटलेलं आहे. चपाती भाजी बनवण्याचा माझा मूड नव्हता, माझा हेतू फक्त नूडल्स बनवण्याचा होता. इकडे उभं राहिला आहे रुद्र. हाय. ओके. रुद्रला झाली आहे सर्दी. त्याला दुपारी वाफारा दिला, पण त्याची सर्दी काय हटत नाही. रात्री औषध दिलं. त्याच्या पप्पांचा लाड आईस्क्रीमचा, दुसरं काय. मिस्टरायला मम्मीला लागतंय. मस्त असं नूडल्सला पण आता उकळी येईल, तोपर्यंत चला आपण खोबरं किसून घेऊया. बघू शकता इकडे आपली भाजी झालेली आहे. तर चला आपण ही भाजी साईडला काढूया. आता ठेवूया कढई मस्त अशी तापू देऊया. किसून घेऊया, ओले आहे. ओके. तर मी हे घेतले ही सामग्री. तर चला नूडल्सला सुरू करूया. हे आहे माझं साहित्य नूडल्सचं. तर सर्वात आधी आपण घेऊया तेल. चला सुरू करूया. तेल आपलं तापलेलं आहे बऱ्यापैकी. इकडे मी घेतल्यात भाज्या धुवून, बघू शकता तुम्ही. तर चला आता अगोदर आपण भाज्या यामध्ये सोडूया. गॅस बारीक करूया. तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स ह्यामध्ये हव्या असतील तुम्ही त्या टाका.
भाजी बघून मला असं वाटते नूडल यामध्ये बसेल का नाही, तरी आपण ट्राय करूया. मस्त अशा भाज्या भाजून घेऊया ह्याच्यामध्ये आधी. मस्त ह्याच्यामध्ये आरकच्च्या भाज्या शिजून द्यायच्या. तर चला मसाले टाकायला आपण सुरू करूया. टाकूया आपण जिंजर गार्लिक पेस्ट. विकत आणली आहे मी, तुम्ही घरी पण बनवू शकता. जिंजर गार्लिक पेस्ट. कोणाला? इथे मी घेतलेत नूडल्स, बघू शकता मी हे नितळून घेतलेत. ही माझी पुरणाची चाळण आहे, तर ह्यामध्ये नितळून घेतलेत. बाळा हात नको लाव बाळा, गरम आहे, भाजेल तुला. तर रुद्राला लागलेली आहे भूक. हे रुद्र आणि माझ्यासाठी स्पेशल आहे, त्याच्या पप्पांना असलं काही आवडत नाही. मस्त अशा भाज्या भाजून घ्यायच्या. भात नाही बाळ, नूडल आहे नूडल. त्या भाज्यांचा रंग जरा वेगळा झालेला आहे. या भाज्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत आपल्या, आणि मी या भाज्या धुवून टाकल्यामुळे याचा रंग जरा दबला आहे. तर चला आपण आता बाकीचे मसाले टाकूया, यामध्ये ॲड करूया. हा आहे हक्का नूडल्स मसाला. हा तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये टाका. मी थोडा शिल्लक ठेवला आहे यामध्ये. थोडासा हा खारटही असू शकतो, तर तुम्ही मीठ कमीच टाका. बनवू दे ना बाळा. आता आपण यामध्ये ॲड करूया नूडल्स. हां ओके. आता नूडल्स हलवायला जरा डिफिकल्ट जाईल. हळूहळू हलवावं लागेल. कढई खूप लहान आहे माझी. नूडल्स आहे बाळा, ते पण नूडल्स आहेत. भाज्या आहेत, व्हेजिटेबल्स, कॅरेट, कॅप्सिकम, कॅबेज. तर चला आता आपण यामध्ये ॲड करूया सोया सॉस. ओके. दॅट्स बेटर. अँड ॲड करूया आता आपण ह्यामध्ये शेजवान चटणी. ओके. कमी प्रमाणातच टाका, कोणाला तिखट कमी हवं असेल तर. आता मस्त ह्याला एकजीव करून घ्या. चटणी टाकली बाळा. हलवता येईल मला यामध्ये, काही टेन्शन नाही. हळूहळू म्हणता. रंगत पण मस्त येते याची मला आता. तर मी इकडे खिसते खोबरं. तुम्ही बघू शकता खोबरं खिसून झालेलं आहे. अजून गुळ चिरायचा आहे. तर मी गुळ चिरायला घेतलं आहे, आणि मी ह्या 4 चपात्या घेतल्यात लाटून. नंतर मी हा उंडा ठेवला आहे. नंतर मी ह्याचे मोदक बनवणार आहे. इकडे आलेत मला मदत करायला. वेलची बारीक करतायत. काय तर तुम्ही इथे बघू शकता नूडल्स हे रेडी झालेले आहेत आपले. नूडल तुम्हाला कमी दिसत आहेत, ते मी नूडल माझ्या 2 मैत्रिणींना दिले गरम गरम. आणि ते मी ठेवला आहे तवा तापत. आपल्याला करायच्यात चपात्या. नूडल्स अगोदर मी खाली ठेवते. तर इथं मी टाकली आहे चपाती. आता मी इकडे घेते तूप, घालते मी यामध्ये. बघू शकता. आता मी घालते यामध्ये किसलेलं खोबरं. अजून थोडं तूप घालूया आपण. मस्त असं भाजून घेऊया.
आता आपण यामध्ये टाकूया गूळ. खोबरं लगेच करपून जाईल. इथे बघू शकता तुम्ही माझी चपाती फुगलेली आहे. मस्त असा सुगंध पसरलेला आहे वेलचीचा. तर आता आपण यामध्ये ॲड करूया वेलची. वेलची ही कमी ॲड करायची आहे. बघू शकता तुम्ही सारण हे रेडी झालेलं आहे. गूळ जास्त जाड आहे तो नंतर विरघळेल. चपाती पण मस्त अशी भाजलेली आहे बघू शकता. चला आपण आता मोदक करायला घेऊया, नंतर उकडवायला ठेवूया. सारण आपण यामध्ये भरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी असं लाटून ठेवलेलं आहे लहान लहान पुऱ्यासारखं. खूप पातळ लाटलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा तऱ्हेने हे सगळं करून घ्यायचं आहे आणि मग उकळायला ठेवायचं. तुम्ही बघू शकता असं पाणी तापलेलं आहे. यामध्ये आता आपण मोदक काढून घेतले, हे ठेवूया आपण वाफलायला आणि यावर झाकायचं आहे ताट. हे मस्त असे वाफलतील. आपला डिनर पण रेडी आहे. आपण जेवायला घेऊया आता. इथे बघू शकता उकडीचे मोदक रेडी आहेत. गरम वाफा निघत आहेत त्याच्यातून. इथे मी रुद्राच्या पप्पांना ताट केलेलं आहे. बघू शकता. रुद्र बाळा गरम आहे, हळू खा, गरम आहे. इकडे रुद्र खातोय मोदक. तर चला आपण पण जेवायला सुरू करूया. इथे घेतले आम्ही वाढून. सो बाय बाय, या जेवायला.